प्रत्येक दुसरा गेअर टाक. गाईज मी तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. आजचा असणार आहे ब्लॉग 3. आजचा ब्लॉग असणार आहे की अ डे इन बॉईज लाईफ. म्हणजे मुलं सुट्ट्या लागले किंवा करायला काही नसेल काय करतात यावर आजचा ब्लॉग असणार आहे. आजचा दिवस निवांत होता. 12 वाजता उठलो, 1:51 झालेत. आता आंघोळ करून जेवून खाली आलेलो आहे. काय करायला काही नाही म्हणून लहान भावाला बोलवले, कारण की मोठ्या भावाची परीक्षा आहे. आता गाडी काढणार आणि कुठेतरी जाणार. कुठे जाणार ते माहीत नाही, गाडीत बसूनच ठरवणार कुठे जाणार. तर चला निघूयात. तर आता विषय असा आहे की मला माझ्या एका मित्राची आठवण आली, ज्याचं नाव प्रतीक आहे. आणि मी त्याला कॉल करून विचारणार की तो कुठे, कारण की मी बोर झालो आहे. म्हणजे तो पण बोरच होत असणार आहे. त्याला विचारू पण कुठे काय करतोय, त्याला बोलू. हे सिरी, कॉल पत्रिका रायकर. त्याचं नाव मी पत्रिका रायकर ठेवले. त्याचं नाव प्रतीक आहे, पण काय विषय मी त्याला पत्रिका म्हणतो. ऐकू तो काय म्हणतोय. कुठे रे? का कुठे बाहेर? काय बाहेर काय तू तरी कमटेकडे असतो तू? अरे एक विषय झालाय, घरी ये लवकर. मी तुझ्या घरी येतो आणि तुला सांगतो, तू घरी ये पहिले. कसला विषय झालाय? तुझं पप्पांनी सांगितलेलं काम महत्वाचं आहे का? ते पण महत्वाचंच आहे ना रे. हा मग ठीक आहे, सोड. तू एक काम कर, तू पटकन घरी ये तुझ्या. मी तुझ्या घरी येतोय 20 मिनिटात. विषय आल्यावर सांगतो. विषय लय मोठा आहे, तू पटकन ये. काय मारामारी झाली का? भांडणं करत नाही आपण प्रतीक, आपण लहान माणसे. तू फक्त ये लवकर. हा चल. काहीच भाऊ, आता तुझ्या बापांनी सांगितलेलं काम त्याला सोडून आपण यायला लावले. हो, आता तो येतो की नाही बघू. तो आला तर माझा मित्र चांगला आहे, नाही आला तर आपण त्याला या अपशब्द घालू आपण त्याला. चांगली वाईट नाही. ड्रायव्हर बघा काहीच, आपला ड्रायव्हर ट्रेन झालाय. आता ड्रायव्हर लायसन्स आलंय म्हणून कसं त्याला गाडी देतो मी, नाही तर मी त्याला गाडी देत नव्हतो. आणि सीट बेल्ट पण लावले. गाडी घेत तर होता. मागचा ब्लॉग बघितला कशी गाडी घासली भाऊंनी, त्याच्यामुळे गाडी देत नव्हतो. लायसन्सचा काही संबंध नाही. सीट बेल्ट लावायला लावलाय. कसं आहे गाईज, गाड्या गोड्या गेल्या परत येतात, जीव गेलेला परत येत नाही. आधी तर हळू झालो आधी. माझ्या रक्तात स्पीड आहे. तुझ्या रक्तात जरी स्पीड असली ना, गाडीतनं स्पीड बाहेर निघेल. खरंच हळू चालू. कोण पण कधी मधून बाहेर येतं. उगाच काय, कोणाला ठोकला त्याचा जीव जाईल, आपलं काय बिघडणार नाही. गाईज प्रतीक आहे ना, प्रतीक हा खूप कॉमेडी माणूस आहे. म्हणजे कसं आहे, म्हणजे त्याने काही नाही केलं तरी कॉमेडी होऊन जाते. त्याकडे बघूनच हसायला येतं गाईज. मी तुम्हाला दाखवेल त्याला. एवढी मजा येते ना प्रतीक सोबत राहायला. काही होऊन जातं तर नुसतं तो समोरच्याला तो हसवतोच, तो नाही हसवत, त्याकडे बघून हसायला येतं. असा विषय. असा एकदम जरा चांगला माणूस आहे. व्यक्तिमत्व चांगला आहे. तो मदतीला धावून येणार. आता कळेलच येतो की नाही बापाचं काम सोडून. बघू आपण. आता बघा हा भाऊ इंडिकेटर मी लावतो असं त्याला मला म्हणायचं होतं की भाऊ मी इंडिकेटर लावतो, तू नको काळजी घेऊ. काही आधी तर काहीतरी सांगतोय. ऍक्च्युली ते आता नाशिकला गेले होते, तर तो दादाचा काहीतरी सांगतोय. काय सांगतोय ऐकू आपण. ऍक्च्युली आम्ही नाशिकला चाललेलो, सकाळी 8-7 वाजता निघालेलो. मग निघालेलो तेव्हा रस्त्यात मग एका ठिकाणी आम्ही नाश्त्याला थांबलो. तर मग नाश्ता झाला, निघालो. तर मग मी माझ्या मोठ्या भावाला, म्हणजे उर्फ यश नगरकर, याला बोललो की तू घे आता गाडी चालू. क्रेटा होती. तर मग तो चालवायला लागला. असे हात ठेवून डायरेक्ट तिने 100ला टेकवली. मीच 80वर चालवत होतो, तो 100वर गेला. आणि बोलण्याचं म्हणजे हे हेतू की रस्त्यात एवढे खड्डे, 60च्या वरती गाडी नेता येत नव्हती, पण तो 100ला नेतोय. म्हणजे बघा. आणि हेनी 80ला. ऍक्च्युली कसं होतं, हा गाडी चालवत होता, दादा इथं बसलेला, मागे काका काकू आजी. ह्या 80ला चालू होतं ना, ह्याला मागून टपाटप फटके बसत होते काकांचे. हळू घे. आणि मोठा भाऊ 100. ह्याचं डोकंच फिरलं होतं. यांनी गाडी परत मागितली की ह्याला फटके नाही बसत आहे म्हणून. आता मी चालवतो, मला पण फटके नाही बसणार. यांनी परत गाडी घेतली, ह्याला परत फटके. कसं असतं, लहान असतो ना
त्याला खूप काही नसतं. गाईज आपण वडगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण बघूयात प्रतीक रायकर आलेला आहे की नाही जागेवर. तुम्हाला डायरेक्ट त्याचा चेहरा दाखवतो आणि त्याचं रिॲक्शन पण दाखवतो जेव्हा मी त्याला म्हणेल की काही मला बोर होते म्हणून मी तुझ्याकडे आलोय आणि तो बापाचं काम सोडून आलाय. बघू आपण त्याचं रिॲक्शन कसं आहे. तो कॉमेडी माणूस आहे, तुम्हाला हसायला येईल याची गॅरंटी. गाडीत पावर तर आहे, आवाज तर गाडीचा खतरनाकच आहे. हेच प्रतीक आहे ना, मला तर वाटते बाहेरच बसला असेल. त्याला एवढं सांगितलंय लवकर ये. हो आपण अरे बाहेरच बसलाय. काहीच त्याचं रिॲक्शन घेतो मी. आपण ड्रायव्हरला गाडीतच बसू, आपल्याला लगेच निघायची तर. थांब. काही माझ्याकडे बघून आहे ना, तो एकदम सिरियसली बघतोय माझ्याकडे. आता मी हसताना बघतोय, तो पण हसतोय जरा. अरे काय झालं, बस ना, तुला सांगतो मी काय झालं. इथं बस. काय विषय झाला? ब्लॉग चालू आहे त्याचा अर्थ तुला कळला असेल. तुझ्यासोबत बघतोय झाले. काय झालं, सकाळी उठलो 12ला काहीतरी उठलोय मी, 12 का 1ला उठलो, आंघोळ केली, जेवलो आणि लय बोर आलो म्हणून तू मला कॉल केला. हा तुला कॉल केला. नालायका मी कुठं होतो माहिती होतं? कुठे होता? मी बँकेत पैसे भरत होतो. गेले 1 तास उभा होतो लाईनी. लाईन सोडून दिली. लाईन पहिला नंबर येणार होता, दुसराच नंबर होता माझा. त्याचं काम झालं तर मी नुकताच लाईनीला काम होणार होतं माझं 5 मिनिट. ते सोड ते सोड काय ते सोड, मी तिकडनं निघून आलोय. मग तुला बघितलं ना मी परत कसं मला आहे 2 तू. तास जाऊन थांबायचं. माझा तेवढा हक्क आहे तुझ्यावर, अरे तुला ते हक्क काय करायलाच हक्क? लागेल. अरे असं जाऊ की परत बँकेत पैसे भरायला, काय लोड घेतो. अरे लाईन- परत लाईन- 1 तास लाईनीत नाही थांबायचं. थांबायला लागत. तुला माहित नाही का मी कोण आहे? कोण आहे? नालायक माणूस आहेस गाडीवर तू. गाडीवर आणि सांग मी कोण आहे. नालायक माणूस आहे 1 नंबरचा. गाईज प्रतीकचं रिॲक्शन तुम्ही बघितलेलं आहे. त्याला मी जरा देतो लॉलीपॉप, म्हणजे तो शांत होईल जरा. असे शब्द नाही वापरत आपण ब्लॉग मध्ये. तोबा गाईज आता मी तुम्हाला आहे ना गाडीत बसल्यावर भेटतो. नमस्कार मित्रांनो, आपण निघालेलो आहे. प्रतीक दुसरा गेअर टाक. गाईज मी चौथा प्रतीक टाकलाय. चौथा टाकलेला काही. प्रतीक नक्की दुसरा आहे ना? काहीच्या गावात गाईज काय विषय. ही अशी सवय नाही ब्लॉगिंग करायची गाडी चालवता चालवता. प्रतीक तिसरा टाक, जोरात टाकायला लागतो प्रतीक. तिसरा 5 टाकलं तू. अरे Guys. gear टाकताय. थांब मी दुसरा टाकतो. टाकलाय दुसरा स्पीड घे. आईच्या गावात गाईज मला गेअर लिव्हर पकडता येत नाहीये. टाकतोय गेअर टाकायला सांगतोय. आता परत इकडे प्रतीक टाकलं गेअर मलाच टाकायला लागेल. तर काही विषय असा आहे की आम्ही चाललोय सिंहगड कॉलेजला. जाऊन काय करणार आहे आम्हाला माहित नाही. जर तिकडे जाऊन पार्किंग उघडी असेल सिंहगड कॉलेजची तर गाडी लावून तिकडे हिंडणार, नाही तर तिकडनं परत यायला लागेल गाईज. तर भेटूयात तुम्हाला कॉलेजवर जाऊन. तोपर्यंत तुम्ही प्रतीक शिवा. हॅलो गाईज, मी प्रतीक आहे. ओळख झालीच असेल तुमच्या चांगली माझ्यासोबत. प्रतीकला कॅमेऱ्यात बोलायला जरा भीती वाटते. हो, कारण की पहिल्यांदा बोलतोय. प्रतीक कधी कॅमेऱ्यात बोलत नाही. बोलतोय. प्रतीकचा कोणी फोटोच काढत नाही, काही नाही. प्रतीकला अशी कॅमेऱ्याची सवयच नाही, माहितीये का, असा विषय. हे आहे. प्रतीक शब्द नीट वापर. बीपी सॉरी गाईज. माझं रिॲक्शन. तर गाईज आपल्याला एक प्रतीक एक जोक सांगणार आहे. तर तो जोक ऐका. तर गाईज एक श्रीमंत माणूस असतो. तो प्रतीक दिसते का बघ त्याच्यात. एक श्रीमंत माणूस असतो. हा. तो एका लॉज वरती राहायला जातो. हा. स्टे करायला जातो. Lodge वर जातो राहायला? हा, स्टे करायला जातो. लॉजवर हा, श्रीमंत आहे ना तो. श्रीमंत आहे तरी तो तिथंच जातो. हा. आणि त्याला आलेली असती प्रेशर. हा. पूर्ण म्हणजे एवढी प्रेशर बेकार आलेली असती की तो जास्त पर्यंत त्याची होती चड्डी अरे प्रतीक टिंब हा, काय अच्छा. चड्डी त्याची टिंब होती. नंतर तो ती चड्डी खिडकीच्या बाहेर फेकाय जातो. खिडकीच्या बाहेर फेकाय जातो. त्याच्यानंतर ती चुकून चड्डी अडकते फॅन मध्ये. ती फॅन मध्ये अडकते आणि ते इंडियन डोकी फॅन चालू करतो. फॅन लागतो फिराय. ते सगळं त्याच्यातलं टिंब जे असतं ते असं भिंतीवर 4 ठिकाणी उडतं. आणि नंतर एक ते क्लीनर्स असतात ना, रूम क्लीन करायला येतात, ते येतात आणि तो माणूस बोलतो की हे सगळं क्लीन कर, मी तुला 1000 रुपये देतो.
तो क्लीनर बोलतो मी तुला 2,000 रुपये देतो. तू असं कसं टिंब केलं हे मला सांग पहिलं. टिंब केलं हे मला सांग पहिलं. हे लय भारी होतं. मला आहे ना इकडे घे गाईज, मला हसायला येत नाही, पण विषय काय माहितीये का, हसलो नाही तर प्रतीकला वाईट वाटतं. म्हणजे आम्ही अख्ख्या मित्रांमध्ये फेमस आहे. आम्ही नवीन लोकांना भेटलो की सांगतो की प्रतीक काही बोलला की हसा, काय हसलं, अरे थांब ना, अरे तर माझी पक्की मारतात. गाईज गाडी लावलेली आहे, पार्किंग भेटली, आपण चाललोय पूल खेळायला. मला खेळता येत नाही. कोणालाच येत First नाही. time मला आलो. मला थोडंफार येतं. आधी त्याला तर माहीतच नाही पूल काय असतं, त्याला जाऊन दाखवणार आहे. आणि पूल खेळायचं मागचं म्हणजे रिझनच हे की करायला काही नाही माहिती आहे का. आता आज आधी तर बघू आपण किती घाण करतो पूल खेळता. आणि प्रतीकचं तर तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक काही बोलला इथून पुढे व्लॉगमध्ये तिथल्या तिथं तुम्ही कमेंटमध्ये हसा, तेवढंच त्याला बरं वाटेल. मग आता व्लॉग बंद केला होता कॅमेरा, तर तो म्हणतोय की आता मी व्लॉगमध्येच येणार नाही म्हणतो. गाईज आपण प्रत्येकच्या आउटफिटला रेटिंग देऊयात. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मला तर लय आवडते याचं आउटफिट. चप्पल तर लय आवडते माहिती आहे का, म्हणजे जे मी पण चप्पलच घातली, पण कसा विषय, इथं कसली आहे? चप्पल मी घालत नव्हतो. चप्पलमधली चप्पल घालून आला तू. ऐका नाही मम्मीची चप्पल ढापली. चप्पल मी घालत नव्हतो. चप्पल मी घालायला लागलो प्रतीकमुळे. पण ऍक्च्युली चप्पल घालण्यात मजा ते येते. मी संडासात वापरायला क्रॉक्स ठेवलेत गाईस. कम्फर्ट. हा गाईस पहिले यांना आहे ना मी कसं खेळायचं ते मी पण पहिल्यांदा खेळायला आलो, तर समजून घ्या थोडंसं. कोणालाच खेळता येत आहे, फक्त हा प्रोफेशनल आहे, त्याला चांगलं खेळता येतं. काही येत नाही ज्याला तो भारी खेळतो. प्रतीक बघा तिसऱ्यांदा आलाय आता माहिती का, दुसऱ्यांदा बोलला असेल, तिसऱ्यांदा आलाय तो. गाईस सिद्धेश सांगायला गेलाय फक्त 3 मिनिटासाठी खेळायचं आहे, कारण की कोणालाच खेळता येत नाही. गाईज पूल खेळून झाले आपलं. आता आपण अभ्यासिकामध्ये जायचं आहे. त्याला अभ्यास तर कधी केला नाही, खेळ अभ्यासिकामध्ये आहे. गाईज आपण आता जाणार आहे कॉफी प्यायला. कॉफी प्यायचं मागचं कारण हे की कॉफी प्यायची होती तुला. हॅलो गाईज आपण चाललोय आता कॉफी प्यायला. चाललोय कुठे आपण, सन सिटी या क्षेत्रात चाललोय. सन सिटी या एरियात चाललोय आपण. तिकडं का चाललोय, कारण तिथली कॉफी छान असते. इकडं का नाही पिते, कारण इथली कॉफी छान असते. तर गाईज कॉफी पिताना तुम्हाला भेटतो मी, तोपर्यंत तुम्ही येणार. गाईज मगाशी प्रतीकच्या पप्पांचा फोन आला होता, तर विषय असा झाला की प्रतीक काम सोडून आला होता बरोबर. त्याला उचलून घेऊन गेलो आपण. आत्ता त्याच्या पप्पांनी फोन करून त्याला 2 शिव्या घातले त्याची की तो म्हणते काही कर मला घरी सोड, काही कर मला घरी सोड म्हणते. गाईज आता ग्लिच तर काहीतरी होईल, पण काय आता ते एवढी गाठ वाटते ना, काय बोलत ते पण कळत नाही. आपण त्याला घरी सोडायला आलोय. पुढचा प्रवास आम्ही दोघातच असणार. पण तर मित्रांनो हा व्लॉग आपल्याला इकडेच संपवायला लागणार आहे, कारण प्रत्येकला आपल्याला घरी सोडायला लागलं. आता त्याला सोडून कॉफी पिणं असं ते बरोबर नाही वाटणार. म्हणून कसं आता आपण हा व्लॉग इथंच संपवूयात. तर दिवस पण संपत आला, यावेळेला आम्ही परत झोपतो. व्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्लॉग असे येत राहतील, पडत राहतील. पुढचा व्लॉग येईल उद्या, नाही तर परवा, नाही तर त्याच्या पुढच्या दिवशी. व्लॉग सही वाट बघा, कमेंट करा आणि काही नाही. चला बाय.